ज्या घरामध्ये देवासमोर पाणी भरून ठेवले जाते. श्री स्वामी समर्थ. देवपूजा झाल्यानंतर देवासमोर ठेवलेले हे भांड पाणी तुमचं नशीब बदलू शकतं. हे तुम्हाला माहीत आहे का? आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये असे रहस्य सांगणार आहे जे ऐकून तुम्ही आजपासून हा उपाय नक्की सुरू करा. श्री स्वामी समर्थ. विष्णू पुराणात असं सांगितलेलं आहे की देवाला अर्पण केलेलं पाणी हे तीर्थ बनतं आणि ते केवळ पाणी राहत नाही तर त्यामध्ये दैवी शक्तीचा वास होतो. स्वामी समर्थ महाराजांनी अनेक वेळा सांगितले आहेत की जल म्हणजे जीवन आणि हे जल देवाच्या चरणी अर्पण केलं जातं तेव्हा ते साधं राहत नाही तर पवित्र आणि ऊर्जायुक्त बनतं. पूर्वीच्या काळात ऋषीमुनी आपल्या आश्रमामध्ये पूजा करून देवासमोर पाणी ठेवायचे कारण त्यांना माहीत होतं की हे पाणी वातावरण शुद्ध करतं आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतं. आजही तुम्ही अक्कलकोट येथे गेला असेल तर तेथे अनेक भक्त ही परंपरा पाळताना दिसतात आणि त्यांच्या आयुष्यात बदल झाल्याच्या अनेक कथा ऐकायला मिळतात. आता तुम्ही म्हणाल की ठीक आहे, परंपरा आहे, पण यामागे विज्ञान काय सांगतं? मित्रांनो, विज्ञान सुद्धा आज ह्या गोष्टीला मान्यता देतं. पाणी हे एक असं तत्व आहे जे ऊर्जा साठवून ठेवू शकतो. जेव्हा आपण पूजा करतो, मंत्र म्हणतो, देवाचं नामस्मरण करतो तेव्हा त्या प्रत्येक शब्दातून निर्माण होणाऱ्या कंपनाचा परिणाम त्या पाण्यावर होतो. हे पाणी त्या कंपनांना शोषून घेतं आणि त्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. अनेक संशोधनामध्ये हे दिसून आले आहेत की जेव्हा पाण्यावर चांगले शब्द उच्चारले जातात, प्रार्थना केली जाते, तेव्हा त्या पाण्याची रचना सुंदर आणि संतुलित बनते आणि जेव्हा वाईट शब्द बोलले जातात तेव्हा ती रचना बिघडते. याचा अर्थ काय तर पाणी आपल्याला भावना आणि विचारांना प्रतिसाद देतं आणि म्हणूनच जे पाणी आपण देवासमोर ठेवतो ते त्या भक्तांच्या ऊर्जेने भरून जातो. तर मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे हे पाणी घरातील नकारात्मक ऊर्जा कमी करतं. अनेक वेळा आपल्याला कारण न कळता घरात भांडणे होतात, मन अस्वस्थ राहतं, कामात अडथळे येतात. अशा वेळी हे पाणी वातावरण शुद्ध करून शांतता निर्माण करतं. दुसरं म्हणजे घरात सुख आणि समाधान वाढतं कारण त्या पाण्यातील सकारात्मक ऊर्जा हळूहळू संपूर्ण घरात पसरते. तिसरं म्हणजे धन नावाचे मार्ग खुले होतात आणि अनेक भक्तांनी अनुभव सांगितलेले आहेत की त्यांनी नियमितपणे देवासमोर पाणी ठेवायला सुरुवात केली आणि काही दिवसातच त्यांच्या आयुष्यात आर्थिक सुधारणा झाली, कामात यश मिळायला लागले. चौथे म्हणजे आरोग्यावरही याचा चांगला परिणाम होतो कारण हे पाणी शुद्ध ऊर्जायुक्त असल्यामुळे शरीराला सुद्धा फायदा होतो. 5 आणि खूप महत्त्वाचा म्हणजे पितृदोष निवारणासाठी हे पाणी उपयोगी ठरतं. जेव्हा आपण हे पाणी श्रद्धेने अर्पण करतो तेव्हा आपल्या पूर्वजांना शांती मिळते आणि त्यांचा आशीर्वाद मिळतात. आपल्याला श्री स्वामी समर्थ म्हणतात की जिथे श्रद्धा असते तिथे कृपा नक्कीच होते. तर आता तुम्हाला प्रश्न पडेल की हे पाणी नेमके कसे करायचे? तर खूप सोपे आहे. पूजेनंतर एक स्वच्छ तांब्याचा किंवा पितळाचा भांडा घ्यावेत. त्यामध्ये पाणी भरावे, शक्य असेल तर थोडेसे गंगाजळ मिसळावे आणि ते देवाच्या उजव्या बाजूला ठेवावे. ते पाणी रात्रभर तसेच राहू द्यावे. सकाळी उठल्यावर सर्वप्रथम त्या पाण्याला नमस्कार करावा आणि मग ते थोडेसे पाणी प्यावे किंवा घरात शिंपडावे. तुम्ही मंत्र म्हणून हे करू शकता. ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र 11 वेळा म्हणा. तर तुम्ही हा उपाय गुरुवारच्या पवित्र दिवसापासून सुरू करावा. तर ह्या उपायाची सुरुवात करण्यासाठी खूप शुभ मानला जातो, म्हणून आज गुरुवारपासूनच ही सवय लावा आणि मनापासून श्रद्धेने करा. लक्षात ठेवा, हे फक्त पाणी नाही तर देवाची कृपा आहे. शेवटी इतका सांगते की आपल्या आयुष्यात छोटे छोटे उपाय मोठे बदल घडवून आणतात. तुम्ही फक्त श्रद्धा आणि विश्वास आणि स्वामी समर्थांवर पूर्णपणे सोपवावे. मग बघा कसे तुमच्या आयुष्यात हळूहळू बदलायला लागते. तर आता शेवटी तुम्हाला एक खूप महत्त्वाची आणि अनुभवातून सिद्ध झालेली गोष्ट सांगते की कदाचित फार कमी लोकांना माहीत आहे. जेव्हा तुम्ही नेहमी देवासमोर पाणी ठेवताना तेव्हा हळूहळू तुमच्या मनातील बदल होऊ लागतो. सुरुवातीला तुम्हाला फक्त एक साधा उपाय वाटतो, पण काही दिवसांनी तुम्हाला जाणवेल की तुमचं मन शांत होत आहे, विचार सकारात्मक होत आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्यात एक वेगळी ऊर्जा निर्माण होत आहे. अनेक वेळा आपल्याला असं वाटतं की आपल्यावर काहीतरी अडथळे आहेत,
काही काम होत नाही, कितीही प्रयत्न केला तरी यश मिळत नाही. पण मित्रांनो, अशा वेळेस हा छोटासा उपाय तुमचं आयुष्य बदलू शकतो. कारण हे पाणी फक्त बाहेरचं वातावरण शुद्ध करत नाही, तर तुमच्या आतल्या ऊर्जेलाही संतुलित करतं आणि हळूहळू तुमच्या मार्गातील अडथळे दूर व्हायला लागतात. आता एक खूप खास गोष्ट लक्षात ठेवा की हे पाणी कधीही दुर्लक्ष करू नका. काही लोक पाणी ठेवतात पण दुसऱ्या दिवशी ते तसेच फेकून देतात. असं करू नका. त्या पाण्याला अगोदर घ्या, कारण ते देवाला अर्पण केलेलं असतं. ते पाणी तुम्ही तुळशीला घाला, झाडांना घाला किंवा घराच्या उंबरठ्यावर शिंपडा. त्यामुळे सकारात्मक ऊर्जा अधिक वाढते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे करताना मन पूर्ण शांत ठेवा. रागात असताना किंवा तणावात असताना हा उपाय करू नका. कारण जसं आपण आधीच समजलं, पाणी आपल्या भावना सुद्धा शोषून घेतात. त्यामुळे नेहमी आनंदी मनाने आणि श्रद्धेने हा उपाय करा. काही भक्तांचा असा अनुभव सांगितलेला आहेत की त्यांनी हा उपाय 7 दिवस सतत केला आणि 7व्या दिवशी त्यांना एक वेगळी शांतता जाणवली. काहींना त्यांच्या अडलेल्या कामात यश मिळालं, तर काहींच्या घरातील भांडणे पूर्णपणे कमी झाली. याचा अर्थ एकच आहे की श्रद्धा आणि सातत्य असेल तर हा उपाय नक्कीच परिणाम देतो. तुम्ही हा उपाय किमान 11 दिवस करून बघा आणि तुमचा अनुभव स्वतः स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा आणि मनापासून प्रार्थना करा. कारण जिथे खरी भक्ती असते तिथे चमत्कार घडायला वेळ लागत नाही. आजचा व्हिडिओ तुम्हाला जर मनापासून आवडला असेल आणि तुम्हाला वाटत असेल की ही माहिती प्रत्येक भक्तांपर्यंत पोहोचली पाहिजे, तर नक्की शेअर करा. कारण देवपूजा झाल्यावर तुम्ही देवासमोर पाणी ठेवताना तर आता पुढे जे मी सांगणार आहे ते मनापासून ऐका. कारण ही गोष्ट फक्त एक उपाय नाही, तर तुमच्या आयुष्यातला हळूहळू बदलणारी शक्ती आहे. जर आपण जेव्हा देवासमोर पाणी ठेवतो तेव्हा आपण फक्त एक भांडं ठेवत नाही, तर आपल्या घरात शुद्धतेचा आणि शांततेचा आमंत्रण देत असतो. पाणी हे फक्त शरीरासाठी नाही, तर मनासाठीही औषधासारखं काम करते. म्हणूनच संतांनी ज्याला खूप मोठं स्थान दिलेलं आहे. स्वामी समर्थ महाराज नेहमी सांगतात की जसं मन शांत तसं जीवन सुंदर. आणि हे शांत मन तयार करण्यासाठी अशा छोट्या छोट्या गोष्टी खूप उपयोगी पडतात. जेव्हा तुम्ही रोज नियमितपणे देवासमोर पाणी ठेवता तेव्हा नकळत तुमच्या आयुष्यात एक शिस्त तयार होते आणि ही शिस्त तुमचं आयुष्य घडवते. तर लक्षात ठेवा, मोठे बदल नेहमी छोट्या सवयीपासून सुरू होतात. आज तुम्ही पाणी ठेवताय, उद्या नमस्कार कराल आणि हळूहळू तुमचं संपूर्ण आयुष्य भक्तिमय होईल. हीच खरी प्रगती आहे. आता एक खूप महत्त्वाची गोष्ट समजून घ्या की जेव्हा घरात नकारात्मक ऊर्जा वाढते तेव्हा आपल्याला काही समजत नाही. मन चिडचिड करतं, कामात मन लागत नाही आणि घरात विनाकारण तणाव वाढतो. पण जेव्हा तुम्ही देवासमोर पाणी ठेवता तेव्हा त्या पाण्याच्या माध्यमातून एक शांत लहर संपूर्ण घरात पसरते आणि हळूहळू वातावरण बदलायला लागते. मन शांत होतं आणि विचार स्वच्छ होतात आणि निर्णय घेणे सोपे होतात. म्हणूनच हा उपाय इतका प्रभावी आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, हे पाणी म्हणजे देवाशी संवाद साधण्याचा एक सुंदर मार्ग आहे. जेव्हा तुम्ही पाणी ठेवता तेव्हा मनात हळूच बोला, श्री स्वामी समर्थ, घरात माझ्या सुख शांती ठेवा, माझ्या मनातील भीती दूर करा आणि माझ्या प्रत्येक व्यक्तीवर तुमची कृपा राहू द्या. ही छोटी प्रार्थना खूप मोठं काम करते. कारण देवाला मोठ्या गोष्टी नको असतात, त्याला फक्त तुमची खरी भावना हवी असते. म्हणून हा उपाय करताना कधीही घाई करू नका. शांत बसा, डोळे बंद करा आणि फक्त स्वामींचे नाव घ्या. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तुम्हाला जाणवेल तुमचा श्वास शांत होतोय, मन हलकं होतंय आणि आतून एक वेगळीच ऊर्जा तयार होते. हीच ती दैवी शक्ती आहे. तर आजच्या धावपळीच्या जीवनात आपण सगळे काहीतरी शोधत आहोत, पण खरा आनंद कुठे आहे माहीत आहे का? तो आहे शांत मनात. आणि ही शांत मन म्हणून मी तुम्हाला एक मनापासून विनंती करते की हा उपाय फक्त ऐकू नका, करून बघा. किमान 11 दिवस श्रद्धेने करा आणि स्वतः बदल जाणवा. श्री स्वामी समर्थ म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणून आयुष्यात कितीही अडचण असली तरी विश्वास ठेवा, स्वामी तुमच्या सोबत आहे. फक्त एक पाऊल तुम्ही पुढे टाका, उरलेले 100 पावले स्वामी स्वतः चालतील. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
श्री स्वामी समर्थ.